नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 9 घर ही कविता अभ्यासणार आहोत. आणि या घर कवितेचे कवी आहेत धुंडीराज जोशी. या कवींनी आपल्याला घर म्हणजे काय हे या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. या कवितेत कवीने घर कशाला म्हणावे, त्याचबरोबर घराचा महत्वाचा संदेश या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. घर म्हणजे केवळ भिंती किंवा त्यातील वस्तू नसून त्यामध्ये राहणाऱ्या माणसांच्या निर्मळ नात्याचे गुंफण असते, असे या कवितेच्या माध्यमातून कवीने आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हे घर आपल्याला कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवत असते, त्याचबरोबर घर आपल्याला चालायला बोलायला शिकवत असते, हे देखील ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कवीने वर्णन करून दिलेलं आहे. त्याचबरोबर हे घर आपल्याला कशा पद्धतीने आपुलकीने राहायला शिकवतं, हे देखील ह्या कवितेच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, पाहूया घर ही कविता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये हाऊस असं म्हणतो. तर बघा, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वस्तू. इथे कवी म्हणतात की चार भिंती बांधल्या तर त्याला आपण घर म्हणत नाही, तर हे घर देखण्याकृती असते. तर घर देखण्या म्हणजेच काय, ब्युटिफुल. आता इथे काय सांगितलेलं आहे, घर नाही चार भिंती. नुसत्या चार भिंती, भिंती मीन्स वॉल, चार भिंती बांधल्या तर त्याला आपण घर म्हणत नाही. तर ह्या घरामध्ये काय असतात, कृती असतात. कृती मीन्स वर्क, जिथे सुंदर असं काम केलं जातं, कर्म केलं जातं, त्यालाच आपण काय म्हणत असतो, घर असं म्हणत असतो. घर नाही एक वस्तू, नुसतं हे घर वस्तू नाही तर ती काही खेळण्याची वस्तू नाही, तर ती काय आहे, एक आनंदी वास्तू आहे. वस्तू याचा अर्थ थिंग्स आणि वास्तू याचा अर्थ बिल्डिंग. तर हे घर जेव्हा आनंदी असतं त्यालाच आपण काय म्हणत असतो, बिल्डिंग, इमारत म्हणत असतो, ना की ती एक वस्तू आहे. म्हणजेच घर म्हणजे एक आनंदी वास्तू आहे, तरच आपण त्याला घर असे म्हणत असतो. तर पुन्हा पाहूया, घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नसून तर त्या घरामध्ये सुंदर असं काम केलं जातं, कार्य केलं जातं, त्यालाच आपण घर असं म्हणतो. आणि ह्या घरामध्ये नुसतं हे घर वस्तू नसून तर ती काय आहे, एक आनंदी इमारत असते, त्यालाच आपण घर असे म्हणतो. आता पाहूया पुढचं कडवं. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. आता इथे लेखक म्हणत आहे की घर नाही नुसत्या खोल्या. खोल्या मीन्स काय, रूम. तर नुसत्या खोल्या असल्या तर त्याला आपण घर म्हणत नाही, तर त्या घरामध्ये काय असल्या पाहिजे, भावना असल्या पाहिजे, मीन्स फिलिंग असल्या पाहिजे. हव्या मीन्स वॉन्ट. तर ह्या घरामध्ये ओल्या भावना असल्या पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणत असतो, घर असं म्हणत असतो. म्हणजेच घरातील व्यक्तींमध्ये एकमेकांमध्ये काय असला पाहिजे, लळा असला पाहिजे, तरच आपण त्याला घर म्हणतो. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. आणि घरामध्ये काय असला पाहिजे, जिव्हाळा मीन्स अटॅचमेंट असली पाहिजे, एकमेकांबद्दल प्रेम असलं पाहिजे, तरच आपण त्याला घर म्हणतो. कारण हे घर आपली शिक्षणाची काय असते, पहिली शाळा असते, मीन्स फर्स्ट स्कूल. या घरापासूनच आपण खूप काही गोष्टी शिकत असतो. लहानपणापासून चांगलं काय वाईट काय या सगळ्या गोष्टी या घरापासून शिकतो. म्हणून तर शिक्षणाची पहिली शाळा आपल्याला आपण घराला म्हटलेलं आहे. घरापासूनच आपल्या शिक्षणाची सुरुवात होत असते, असं इथे आपल्याला लेखक सांगत आहे. पुढे पाहूया. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर म्हणजे नुसता पसारा नाही, तर ते काय आहे, निवारा आहे. निवारा म्हणजे काय, ज्याला आपण आश्रयस्थान असं म्हणतो.
तर हे घर आपलं काय आहे, आश्रयस्थान. आपल्याला ते काय करतं, आश्रय देत असतो. जेव्हा आपण सुखात असू किंवा दुःखात जरी असू, तरी हे घर आपल्याला काय करत असतं, जवळ करत असतं, आपल्याला आश्रय देत असतं. म्हणूनच या घराला एक कहाणी असते. कहाणी याचा अर्थ स्टोरी. घराला असतो आपला चेहरा, आणि ह्या घराला काय असतो, आपला चेहरा मीन्स फेस असतो. आणि ह्या फेसवरूनच आपल्या ह्या घराचा स्वभाव आपल्याला लक्षात येत असतो. कारण घरामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची लोक असतात. काही लोक हॅपी असतात, काही लोक खोडकर असतात, काही नॉटी असतात. तर ह्या सगळे चेहरे आपल्याला कुठे पाहायला मिळत असतात, ह्या घरामध्ये पाहायला मिळतात. म्हणून ह्या घराला स्वतःचा असा चेहरा असतो. पुढे पाहूया. घर शिकवते पाहायला, चालायला धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. आणि हे घर आपल्याला काय करत असते, पाहायला शिकवत असते. म्हणजे चांगलं काय, वाईट काय, या सगळ्या गोष्टी पाहायला आपल्याला घर शिकवत असते. त्याचबरोबर आपण जेव्हा लहान असतो, तर त्यावेळेस हेच घर आपल्याला काय करत असते, चालायला शिकवते मीन्स वॉकिंग करायला शिकवते. त्याचबरोबर धावायला मीन्स रनिंग. जेव्हा आपण थोडं मोठं होतो, त्यावेळेस आपल्याला हेच घर, ह्या घरामध्येच आपण काय करू लागतो, रनिंग करू लागतो. म्हणजेच ह्या घरापासून आपल्याला पाहायला शिकवलं जातं. म्हणजेच हे घर आपल्याला पाहायला शिकवतं, चालायला शिकवतं, त्याचबरोबर धावायला देखील शिकवतं. घर शिकवते लढायला, आणि हे घर आपल्याला काय करत असतं, लढायला शिकवत असतं. सुखात किंवा दुःखामध्ये देखील. सुखात तर आपण लढत नाही, उलट आनंदीच असतो. पण दुःख जेव्हा आपल्याला होतं, त्यावेळेस आपण हेच घर आपल्याला काय करत असतं, लढायचं कसं हे शिकवत असतो. त्याचबरोबर दुःखाचा डोंगर कसा पार करायचा हे देखील आपल्याला घर शिकवते. म्हणजेच घर दुःखाला कसं सामोरं जायचं, हे ह्या गोष्टी ह्या घरापासूनच आपण शिकत असतो. म्हणजेच घरातले माणसं आपल्याला या गोष्टी शिकवत असतात. म्हणूनच हे घर आपल्याला हवं हवं असं वाटतं. पुढे पाहूया. घराणे असावे सावधान, घराणे द्यावे समाधान, घराणे ठेवावे काळाचे भान, जवळ करावी नवीन मूल्य नवीन ज्ञान. आणि ह्याच घराने आपल्याला काय केलं पाहिजे, सावध केलं पाहिजे. जेव्हा आपण संकटात असू, त्यावेळेस हे घर आपल्याला काय करत असतं, सावध करत असतं. म्हणजेच घराने नेहमी काय असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. सावध याचा अर्थ टू अलर्ट. घराणे द्यावे समाधान, आणि ह्या घरानेच आपल्याला काय दिलं पाहिजे, सुख आणि समाधान द्यायला पाहिजे. म्हणजेच काय, की आपण घरामध्ये जेव्हा असतो, त्यावेळेस आपल्याला सुख येत असतं, दुःख येत असतं. आणि हे दुःखाबरोबर आपण कसे दोन हात केले पाहिजे, हे आपल्याला घर शिकवत असतं. आणि हेच घर आपल्याला नेहमी काय करत असतं, सावध देखील करत असतं. आणि जेव्हा आपण आनंदी असतो, त्यावेळेस आपल्याला हेच घर काय करत असतं, समाधान देत असतं. घराने ठेवावे काळाचे भान, आणि हेच घर आपल्याला काय करत असतं, काळाचं नेहमी भान करून देत असतं. भान म्हणजे काय, जाणीव करून देणे. जेव्हा जेव्हा वाईट वेळ आली, त्यावेळेस आपल्याला बरेच काही गोष्टी आपल्याला हे घर संकेत देत असतं, पण आपण त्याकडे पाहत नाही. पण ज्यावेळेस संकट येतं, त्यावेळेस आपले डोळे खडकन उघडतात. म्हणूनच म्हटलेलं आहे की घराने ठेवावे काळाचे भान. घराने नेहमी काय असलं पाहिजे, काळाची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणूनच काळाने सॉरी घराने आपल्याला नवीन मूल्य, मूल्य मीन्स काय, तर व्हॅल्यूज. काळ याचा अर्थ टू कीप. मूल्य, मूल्य याचा अर्थ व्हॅल्यू. नवीन ज्ञान, ज्ञान म्हणजे नॉलेज. आणि हेच घर आपल्याला काय करत असतं, नवीन मूल्य शिकवत असतात. नवीन विचार हे घर आपल्याला नेहमी करून देत असतं, पण आपलं त्याकडे लक्ष नसतं. आणि त्याचबरोबर हे घरच आपल्याला नवीन नवीन नॉलेज देखील देत असतं, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. तर नेहमी आपण नवीन मूल्य स्वीकारली पाहिजे, नवीन ज्ञान ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि काळाचं थोडं देखील भान आपल्याला ठेवलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कोण करून देत असतं आपल्याला, हे घर करून देत असतं. म्हणून आपण ह्या घराकडनं खूप साऱ्या काही गोष्टी शिकत असतो. म्हणूनच आपल्याला ह्या घराचा सहवास हवासा वाटत असतो. पुढे पाहूया. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत अपार कष्ट घेणारी व्यक्ती जी असेल, तर ती म्हणजे आपली आई असते. ही आई खूप सारे कामं करत असते. म्हणजे घरात सकाळी उठल्यापासून घराची आवरावर करत असते. त्याचबरोबर मुलांना शाळेत पाठवणं, त्यांचं टिफिन बनवणं, घरातल्या छोट्या मोठ्या व्यक्तींची काळजी घेणं,
त्याचबरोबर घरात आलेल्या पाहुण्यांचा देखील आदर तिथ्य करणं, हे सगळ्या गोष्टी आपली आई करत असते. आणि ती काय करते, अपार कष्ट मीन्स टू मच वर्क करत असते. आजी सांगते सुंदर गोष्ट. आजी याचा अर्थ ग्रँड मदर आणि आजोबा मीन्स ग्रँडफादर. ही आजी आपल्याला काय करत असते, सुंदर सुंदर गोष्टी सांगत असते. आणि हे आजोबा आपल्या घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांबरोबर काय करत असतात, गप्पा मारत असतात. आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर हे आजोबा आपल्या आठवणी, त्याचबरोबर आपले अनुभव काय करत असतात, सांगत असतात. म्हणून आपले आजोबा नेहमी काय करत असतात, गप्पा मारत असतात. आईच्या हातचे जेवण चविष्ट. आणि आपल्या आईच्या हातचे जेवण कसे असते, चविष्ट मीन्स टेस्टी असतं. आपण कितीही 5 स्टार हॉटेलचं जेवण जेवलं तरी देखील आपल्या आईच्या हातची चव त्या जेवणाला येत नाही. कारण आपली आई काय करत असते, आपल्यासाठी मायेने प्रेमाने जेवण बनवत असते. म्हणून ते जेवण रुचकर लागतं. म्हणून म्हटलेलं आहे की आईच्या हातचं जेवण कसं असतं, रुचकर असतं, चविष्ट असतं. तर ह्या कवितेमध्ये आई, आजोबा आणि त्याचबरोबर आजी यांचा प्रेमळ सहवास आपल्याला ह्या घरापासूनच लाभत असतो. म्हणूनच तर आपल्या ह्या घराला घरपण असतं. आणि हेच घरपण आपले आई वडील काय करत असतात, जपत असतात. आणि हेच कवितेच्या माध्यमातून कवीने आपल्याला या घराचं घरपण जाणवून दिलेलं आहे. म्हणजेच घराविषयी आपुलकी या कवितेच्या माध्यमातून लेखकांनी सांगितलेली आहे. आणि ह्या लेखकांचं नाव आहे धुंडीराज जोशी. पुन्हा परत पाहूया थोडक्यात. तर धुंडीराज जोशी यांनी घर म्हणजे केवळ 4 भिंती नसून त्या पलीकडे ही काही बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या घरामधून मिळत असतात. घर ही एक आनंदी वास्तू असून त्या घराशी आपला जिव्हाळा, अनेक भावना निगडीत असतात. हे घर आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असते, आपल्याला समाधान देत असते. याच घरामध्ये आपले आजी आजोबा आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असतात, ह्या आठवणी करून देत असतात. आणि आजी आजोबांच्या आठवणी ह्या घराशी जोडलेल्या असतात. घरासंबंधीचे खूप सुंदर विचार ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने आपल्याला करून दिलेले आहे. आणि हे आपण कवितेच्या माध्यमातून आता समजून घेतलेलं आहे. म्हणून ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि आता आपण ह्या कवितेचे काही शब्दार्थ देखील पाहणार आहोत. तर ते पाहूया. बघा, देखण्या याचा अर्थ सुंदर. वास्तू याचा अर्थ इमारत. ओल्या भावना म्हणजेच प्रेमळ भावना. जिव्हाळा याचा अर्थ प्रेम. दुःखाचा डोंगर चढणे म्हणजेच दुःखाला सामोरं जाणे. पुढे पाहूया. जवळ करणे याचा अर्थ स्वीकारणे. अपार याचा अर्थ अमाप. गप्पिष्ट म्हणजेच गप्पा करणारे. चविष्ट म्हणजे चव असलेले. तर मित्रांनो, आता आपण घर या कवितेचा अभ्यास केलेला आहे. आणि ह्या घरामध्ये कशा पद्धतीने माणसांची निर्मळ नात्यांची गुंफण केलेली आहे हे आता आपण कवितेच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये घर या कवितेचा स्वाध्याय देखील बघणार आहोत. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला मोटिवेशन मिळत असतं. म्हणून कृपया तुम्ही आपल्या व्हिडिओना लाईक करत चला. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. आणि आजची ही कविता कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हे घंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.